आज आमची 3/7/2026 रोजी विशेष सभेचं आयोजन केलं होतं. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने विषय होता जो कृषी विद्यापीठाबरोबर आमचा MOU झाला होता. त्या संदर्भात मान्यता घेण्यासाठी आपण हा विशेष सभेकडे प्रस्ताव मांडला होता. त्याचबरोबर जागतिक बँकेकडून महाराष्ट्र नागरी पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापनच्या बद्दलचा जो विषय होता, टप्पा क्रमांक 3, त्याच्या संदर्भात आमची चर्चा झाली. त्याचबरोबर जे आपलं STP प्लांट मधलं पाणी आहे ते लोढाने आपल्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे की आम्ही ते तुमचं पाणी पूर्ण उचलू आणि ते त्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही ठराविक रक्कम अदा करू. तर त्याच्याबद्दल आम्ही असा विषय ठरवलेला आहे की आम्ही ह्याचं टेंडर काढायचं आणि त्या प्रक्रियेनुसार, कारण ते असं नको वाटायला की फक्त एकाने मागितलं म्हणून त्यांनाच दिलं असं नको वाटायला कोणाला की ह्यांचं काय इंटेन्शन आहे. तर जे जास्त रक्कम म्हणजे आपल्याला देणार आणि पूर्णच्या पूर्ण प्लांट मधलं पाणी म्हणजे पूर्ण पाणी बदलापूरचं आहे भविष्यातलं सुद्धा तेच उचलणार अशी जी कंपनी काम करणार आहे त्यांना काम देऊ असं एक टेंटेटिव्ह चर्चा झाली आमची. त्याबद्दल आम्ही टेंडर काढून निविदा प्रक्रिया सुद्धा करणार आहोत. त्याचबरोबर बदलापूरच्या स्मारकाच्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या संदर्भातली पूर्णाकृती पूजाच्या संदर्भातली एक विषय होता, तो सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. मांजर्ली वालेवली यांच्या नाल्यालगत विकास क्षेत्र जे आहे ते विकास क्षेत्र म्हणजे तिथे एन्क्रोचमेंट नको व्हायला या संदर्भात आपण MMRDA कडे पाठवण्यासाठी सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव आपण इथे मांडलेला आहे. म्हणजे तिथे गार्डन्स विकसित करण्याचा असा आमचा प्रस्ताव आहे, जेणेकरून नदीलगत कुठे अनधिकृत बांधकामं होऊ नये आणि नंतर त्याचा भविष्यात नगरपालिकेला त्याचा त्रास होऊ नये या संदर्भात होता. एक मांजर्लीच्या इकडचा एक मलनिस्सारण टप्पा 3 हा त्याच्यावर तांत्रिक सल्लागार नेमणं हा एक विषय होता, त्या विषयाला सुद्धा मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर आरक्षण क्रमांक 55 जे वालिवलीच्या इथला आहे, गट क्रमांक 57 याच्या हा MIDC ची जागा आहे. ती जागा खेळाच्या मैदानासाठी आपण तो प्रस्ताव तयार करून MIDC कडे पाठवणार आहोत. कारण त्या शहर इतकं झपाट्याने वाढतं आहे, लोकसंख्या इतकी झपाट्याने वाढती आहे. तरुणाईला मुलांना वगैरे खेळण्यासाठी असो किंवा त्यांचं करिअर त्यामध्ये घडवण्यासाठी असो अशा प्रकारचे विविध प्रकारचे असे खेळाचे मैदान तयार होणं खूप गरजेचं आहे. आणि ते कशा प्रकारचे व्हायला पाहिजे, कशा प्रकारचं काम व्हायला पाहिजे ह्याच्या संदर्भात इथे चर्चा झाली आहे. सन्माननीय सदस्य हेमांगीताई मस्कर यांनी सुद्धा एक सविस्तर असं आमच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे, जेणेकरून कुठल्या प्रकारे आपण MIDC ला जो प्रस्ताव पाठवणार आहे त्याच्यामध्ये काय काय नमूद करायला हवं हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर बदलापूर जे झपाट्याने वाढतंय तर पाणी समस्या भविष्यात राहावी नाही आणि त्याच्या आसपासचे बदलापूरच्या आसपासची जी धरणं आहेत त्याच्यामधलं पाणी उचलण्याची जो प्रक्रिया आहे त्याचा प्रस्ताव आताच आपण मंजुरीसाठी पाठवलं तर भविष्यात आपल्याला ह्याची पण मंजुरी आली तर नक्कीच आपला पाणी प्रश्न भविष्यामध्ये सुटून जाईल. तर याच्यामध्ये चिंचिवलीतलं बेनशीड, नंबरवाडी, इनगाव, त्याचबरोबर अस्नोली, येवे, भोज या सर्व धरणांमधलं पाण्यावरचं आरक्षण हे मंजूर व्हावं आणि हे प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे जावे याच्या संदर्भात आम्ही इथे चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर होप इंडियाचा जो आरोपी होणार आहे तो आरोपी सुद्धा MMRDA त्याच्याबद्दल ते काम करणार आहे आणि पूर्णपणे डिझाईन तयार करून सगळा प्रस्ताव आपल्याकडे नंतर व्यवस्थित सादर करणार आहे. पण कुठल्याही गोष्टीचं मोठं काम असेल त्याचा ठराव होणं नगरपालिकेत त्याची चर्चा होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हे सगळे महत्वाचे विषय आपण इथे मांडलेले आहेत. त्याचबरोबर मोठे मोठे प्रकल्प रस्ते आहेत, म्हणजे खरवई ते शिरगाव असो, त्याचबरोबर फॉरेस्ट नाका, बेलवली, म्हाडा कॉलनी, संभाजीनगर पर्यंतचा रस्ता असो, रस्ते हे जे मोठे DP रोड आहेत हे रुंदीकरण होऊन त्यांचं सुशोभीकरण होणं हे गरजेचं आहे. तर MMRDA कडे ते प्रस्ताव पाठवायचे आहेत. तर त्या अनुषंगाने हे ठराव सभेपुढे आपण मांडले आहेत. अजय राजा, बदलापूर स्टेशन, रमेशवाडी, उल्हासनगरी, बदलापूर गावापर्यंतचा हा जो रस्ता आहे हे असे सर्व रस्ते याच्यामध्ये नमूद केलेले आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे वारा पाऊस सुटल्यावर ज्या MSCBच्या लाईन्स आहेत ह्या कुठेतरी
तुटतात आणि मग वीज पुरवठा खंडित होतो. त्याच्यामुळे भविष्यात हे अशा अडचणी राहावे नाही. तर ह्या सर्व सुविधा एमएससीबीच्या ज्या लाईन्स आहेत या भूमिगत करून एक प्रॉपर असं त्याचं नियोजन करून ते मंजुरीसाठी आपण सभेत पुढे मांडलं होतं. त्या गोष्टीला सुद्धा सर्वसाधारण पूर्ण सभेने मंजुरी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एमएमआरडीए क्षेत्र आपलं हे एमएमआरडीए रिजन आहे, कुळगाव बदलापूर नगर परिषदेची जी हद्द आहे. तर एमएमआरडीए तिथे जे काम करतं त्यांच्याकडे त्यासाठी त्यांच्याकडे इथे स्वतंत्र असं कार्यालय नाहीये. त्यासाठी त्यांनी आपल्याकडे या कार्यालयाची जागा मिळण्यासाठी आपल्याकडे मंजुरी मिळावी जागेसाठी आणि तो प्रस्ताव एक पाठवण्यासाठी त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर शहरासाठी. तर कार्यालय स्थापन करण्याची जी मंजुरी आहे ती सुद्धा आम्ही मंजुरी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा, भले विषय दिसायला छोटा आहे पण सगळ्यात महत्वाचा आहे की आपले उल्हास नदीवरचे जे दोन्ही ब्रिज आहेत त्या दोन्ही ब्रिजवर संरक्षित जाळ्या बसवणं. म्हणजे जसं तुम्ही बघता की जिथे जिथे पुलाला रेल्वेची लाईन अटॅच असते, जे रेल्वे लाईन वरनं गेलेला पूल असतो त्याला रेल्वेची हद्द जेवढी असते तेवढ्याला जे तिथे जाळ्या असतात त्या जाळ्या व्यवस्थितरित्या तिथे लावणं. कारण की आता तुम्ही बघितलं असाल की 2 दुर्घटना आपल्या बदलापूरमध्ये पूर परिस्थिती होती तेव्हा घडलेल्या होत्या. एका महिलेने आत्महत्या केली होती या पुराच्या पाण्यामध्ये आणि पूर ओसरल्यानंतर एक दारू पिऊन एक व्यक्ती ब्रिजवरून खाली पडला होता, कोसळला होता आणि त्या दोघांची डेथ झाली होती. तर तो एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला. त्याचबरोबर आपल्या येता जाता नदीमध्ये निर्माल्य सोडलं पाहिजे हा जो दृष्टिकोन आहे तर हा दृष्टिकोन कुठेतरी लोकांचा बदलला पाहिजे. निर्माल्य कलशामध्येच गेलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने नदी स्वच्छ राहिली पाहिजे. म्हणजे जाता येता गाडीतून पटकन पिशवी नदीमध्ये फेकण्याची जी लोकांची मानसिकता आहे ह्याला कुठेतरी वचक बसायला पाहिजे. ह्या दृष्टिकोनात पूर्ण दोन्ही ब्रिजला आपण व्यवस्थित अशी डिझायनर जाळ्या बसवल्या आणि सुशोभीकरणाचा विषय पण डोळ्यासमोर येतो आणि संरक्षणाचा विषय पण डोळ्यासमोर येतो. हे 2 विषय डोळ्यासमोर ठेवून मी स्पेशली माझ्याकडून हा विषय या सभेपुढे मांडला होता. तर सर्वानुमते ह्या सगळे विषय या सभेमध्ये आज मंजूर झालेले आहेत. नक्कीच शहरासाठी जे मोठे मोठे प्रकल्प राबवण्याचे जे विषय आहे ते नक्कीच कुठेतरी मार्गी लागतील असा ठाम विश्वास मी आज इथे आपल्यासमोर व्यक्त करते. आज पाऊस जास्त प्रमाणात पडल्या कारणाने नदीला पाणी सुद्धा दूषित आहे. त्या अनुषंगाने पाणी फिल्ट्रेशन पूर्णपणे होत नाही. क्लोरीन जास्त प्रमाणात जर आपण पाण्यात मिक्स केलं पाणी शुद्ध करण्यासाठी तर त्यानुसार सुद्धा पाणी कुठेतरी हानिकारकच ठरेल सगळ्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने. आणि काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की कुठेतरी लिकेजेसचा प्रॉब्लेम असतो, काही असतं. तर अशा बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, तांत्रिक गोष्टी, की ज्याच्यामुळे लोकांच्या घरापर्यंत खराब पाणी जात असेल तर मी नागरिकांना आवाहन करेन की आम्ही ह्याचा पाठपुरावा करतच आहोत. एमजीपी डिपार्टमेंटशी आम्ही ह्याच्याबद्दल बोलतच आहोत, त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्याकडून माहिती घेतच आहोत. आपणा सगळ्यांना विनंती आहे की पावसाळ्यामध्ये अशा दुर्घटना घडत असतात, या घडू नये ह्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. पण आपणा सगळ्यांना सुद्धा विनंती आहे की पावसाळा आहे तर आपण सुद्धा पाणी गाळून उकळून स्वच्छ करूनच प्या, जेणेकरून आपल्या आरोग्याला त्रास होणार नाही. त्याचबरोबर जसं पाणीची जी कपात होती ह्या आठवड्यापासून ती पाणी कपात बंद केलेली आहे एनजेपीने आणि पुढच्या आठवड्यापासून नक्कीच आपल्याला पाणी सुरळीत मिळेल अशी ग्वाही त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर नक्कीच आपण त्यांच्या या शब्दावर विश्वास ठेवा आणि पुढच्या आठवड्यापासून मी आपल्या सगळ्या नागरिकांना बदलापूरमधील आव्हान करेन की आपल्याकडे पाणी प्रश्न सुटला की नाही सुटला ह्याच्याबद्दल आपल्या नगरसेवकांकडे आपण अपडेट द्यावे, जेणेकरून आम्हाला त्याप्रमाणे पुढे काम करता येईल. नक्कीच ही थोडं खेदाची बाब आहे, पण पाऊस भले उशिरा चालू झाला पण तो इतक्या जोरात चालू झाला की कोणाला उसंतच देत नव्हता. तर त्याच्यामुळे खड्डे, डांबर जे आहे, डांबराचे जे खड्डे आहेत, जिथे जिथे डांबर आहे तिथे तिथे खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे बुजवण्यासाठी आम्ही प्रयत्न तर करतच आहोत. नवीन संकल्पना आम्ही राबवण्याचा इथे मानस ठेवलेला आहे की कोल डांबर टाकून आपण रस्ते बुजवावे, जेणेकरून ते डांबर जास्तीत जास्त सुस्थितीत राहील. पण ह्याच्यासाठी आम्हाला पावसाची उसंत मिळणं खूप गरजेचं आहे. ते ज्या प्रकारचं डांबर थोड्याशा पावसात, आता पाऊस जास्तच प्रमाणात असल्यावर पाऊस आणि डांबर हे 2 विरुद्ध गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे खड्ड्यांचं हे प्रमाण वाढतंय. तर नक्कीच अशा ठिकाणी आम्ही भविष्यात
वेगळं काही कन्सेप्ट वापरून आपल्याला त्या खड्ड्याची सुस्थिती राखता येईल का, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आज एक नवीन आम्ही जो विचार केलेला आहे कोल्ड डांबर वापरण्याचा, तो एक हा पहिल्यांदाच आपल्या शहरामध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. नागरिकांना मी नक्कीच सांगू इच्छिते की अशा ठिकाणी नक्कीच जे काही काम होणार आहे ते व्यवस्थित होतंय की नाही होतंय हे पाहणी मी स्वतः प्रत्यक्षदर्शी राहून करणार आहे. तर आपण ह्या गोष्टीसाठी आम्हाला सहकार्य करताय, नक्कीच मी आपणा सगळ्यांना, कारण की आपलं सर्वसामान्य जो बदलापूरचा नागरिक आहे, कितीही समस्या असल्या तरी मनाचा संयम राखून ते नेहमीच या तुळगा बदलापूर नगर परिषदेला सहकार्य करत आले आणि भविष्यातही करत राहतील, असं मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करते.